नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचा खूप खूप मनापासून स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर याआधी आपण जे आहे ते पितृपक्षाबाबतीत मी जे प्लेलिस्ट चालू केलेलं आहे ते प्लेलिस्ट तुम्ही बघत आहे का नाही मला नक्की सांगा, कारण त्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करत असते. कारण आपल्याला काही डाऊट्स असतात की हे कधी करायचं, ते कधी करायचं, हे कसं करायचं, या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहे तुम्हाला. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे. आणि नॉलेज कसं असतं, एकदा जर तुम्हाला माहिती पडलं की ह्या सगळ्या गोष्टी असतात व तुम्हाला परत परत त्या गोष्टी शिकायची किंवा वाचायची तुम्हाला कुठे गरज पडणार नाही, काही नाही, आणि ते दरवर्षी तुम्हाला कामाला येणार आहे. आणि आता पितृपक्षाबद्दल जे आहे भरपूर जणांच्या मनामध्ये असं गैरसमज आहे की हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका. अरे पितृपक्ष म्हणजे काय आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आधी पण सांगितलेलं आहे. पितृपक्ष म्हणजे जसे गणपती बाप्पा येत असतात आपले, तर आपण त्यांची सेवा करायची. आता जे कोणी गणपती नाही बसवत, जर गणपतीची स्थापना कोणी करत नाही, म्हणजे गणपती बाप्पा त्यांना नाराज होऊन त्यांना अभिशाप देतात का, त्यांचं काहीतरी वाईट करतात का? नाही करत. तसं पित्र आहे. पण जर आपण त्यांची सेवा केली मनोभावे आणि ते देव पित्र जे कोणी आहे ते जर प्रसन्न झाले तर आपल्याला ते काहीतरी देऊनच जातील. म्हणजे आपल्यावरती जर प्रसन्न होतील ते, पण नाराज नाही होणार, असं आहे ना. जर पित्रांची तुम्ही सेवा नाही केली आहे, कोणाचं शेड्यूल खूप हॅक्टिक होऊन जातं, कोणाला अजिबात वेळ मिळत नाही कामापासून, मग त्यांची इच्छा भरपूर असते तरी पण मग त्या गोष्टी ते नाही करू शकत त्या वेळेमध्ये. मग त्यावेळेला मग असं नाही की पित्र आपले नाराज होतील किंवा माझ्यासोबत काहीतरी वाईट घडणार आहे, असं काहीच नाही आहे. पित्र जर तुम्ही पित्रांची सेवा जर केली आणि ते जर प्रसन्न झाले तर नक्की तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील, ते भरभराटी होणार. आणि पित्रांचा आशीर्वाद म्हणा हा खूप महत्त्वाचा आशीर्वाद असतो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक एक नवीन गोष्टी मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे मला पण शिकावं लागतं. मला पण सगळ्या प्रकारची नॉलेज नाही आहे, तर त्यासाठी मला पण आधी शिकावं लागतं, त्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करत असते. कारण अर्धवट माहिती आणि चुकीची माहिती देणं कोणालाही योग्य नाही आहे. त्यामुळे मग मला बी त्याचा अभ्यास करावा लागत असतं, पुस्तकं घेऊन वाचावं लागत असतं, है ना. त्यानंतर आता आज हे जे महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर याबाबत तुमची मनात जी शंका आहे ना की असं, ते अजिबात काढून टाका की पितरची जर तुम्ही एखादी सेवा नाही केली, वेळ नाही मिळाला, काही राहून गेलं तुमच्याकडून, कधी तुम्ही रोज गोष्टी करतात आणि एखाद्या दिवशी जर नाही केलं तर काही फरक पडणार नाही. ते का तुमच्याशी पित्र म्हणजे काय, त्यांची आत्मा आहे ऑलरेडी. त्या आत्मा आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास तर देणार नाही. पण नंतर त्या गोष्टी कसं होतं, जर आपण एखादा आपल्यावर खूप उपकार करत असतात आणि आपण जर धन्यवाद म्हणायची बी आपली जर लायकी नाही आहे की मनाने आपण त्यांना एकदा शब्दामध्ये फक्त धन्यवाद म्हणू, मग तो समोरचा व्यक्ती जो आहे कुठं ना कुठं थोडा नाराज होऊन जातो तो, आणि परत तुम्हाला काहीतरी द्यावं म्हणून त्याची इच्छा वाटत नाही. तसंच आपले पित्र आहेत. आपल्या पित्रांनी एवढं सुंदर आपलं आयुष्य दिलेलं आहे आपल्याला, इतकी आता कोणाचे आजोबा वडील सासू सासरे कोणी का असे ना, काहीतरी प्रॉपर्टी ठेवून गेले असतील, ते काहीतरी जायदाद मोठी भली मोठी शेत म्हणा, घरं म्हणा, काहीतरी त्यांच्या नावाने जे स्वतः त्यांनी कष्ट करून कमवलेले आहे ते सगळे प्रॉपर्टी त्यांच्या पुढच्या पिढींना त्यांनी जर देऊन गेलेलं आहे. मग त्यांची आत्मा पण कुठे वाटत असेल की आपण पुढच्या पिढींसाठी इतकं सगळं केलं आणि पुढची पिढी काय आहे की आपल्याला आपल्या आत्म्याच्या शांतीसाठी ते श्राद्धसुद्धा करत नाही, पिंडदान करत नाही, म्हणजे इतर ज्या गोष्टी आहेत तर्पण वगैरे करत नाही. त्यामुळे ना कुठे ना कुठे थँक्यू म्हणायचा हा एक काळ असतो आपल्या पित्रांना, जेणेकरून त्यांना आशीर्वाद म्हणजे ते प्रसन्न होत असतात, त्यांना मुक्ती मिळत असते. अशा सगळ्या गोष्टी आहे. त्यामुळे नक्की करत चला, सेवा केलेलं चांगलंच असणार आहे. हां, पण नाही जर केलं तर त्याची काही भीती बाळगू नका. आणि काही म्हणतात की हे खरेदी करू नका, ते खरेदी करू नका. बघा त्यामध्ये पण दोन वेगळे अर्थ आहेत. काय आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. कसं असतं बघा, आता एखादा व्यक्ती आहे, त्यांची पित्र आहेत. आता पित्रांच्या चांगल्यासाठी समजा ते मृत झालेले आहेत, आता पित्र म्हणजे मृत झालेले, आता त्यांची समाधी त्यांनी बांधली नाही, पण हे स्वतः जे पुढची पिढी आहे कोणी का असे ना, ते आपल्या स्वतःसाठी ते बंगलो बांधत आहेत मोठे मोठे, आणि वडिलांची शेतामध्ये किंवा जिकडे त्यांना पुरवलेलं आहे, जिकडे पुरवलेली गोष्ट असते त्यांच्यासाठी छोटीशी समाधीसुद्धा बांधायला त्यांना पैसे नसतात त्यांच्याकडे. म्हणजे पित्रांसाठी जर काही करायला गेलं की त्यांच्याकडे पैसे नसतात आणि स्वतः खूप मजे मारलाले, फिरणं, खाणं, बंगल्यात राहणं, ऐशो आराम सगळं आहे, आणि पित्रांच्या नावाने एखादं दान धर्म करा म्हणले की माझ्याकडे पैसे नाही, पित्रांच्या नावाने एखादं कर्म क्रिया करायला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही. अशी जे लोक असतात ना त्यांच्यावर पित्र नाराज नक्कीच होतात. कारण त्यांना पण असं वाटतं की अरे माझ्यासाठी याच्याकडे वेळ नाही,
महिना जेव्हा कुठेतरी फिरायला जातात, वेकेशनला जात असतात, तेव्हा त्यांना वेळ असतो आणि माझ्यासाठी ह्यांच्याकडे वेळ नाही, माझ्या काहीतरी करायला ह्यांच्याकडे पैसे नाही आणि स्वतःसाठी ह्यांच्याकडे खूप पैसे, म्हणजे अशा लोकांना पित्र नाराज होतात. मग अशा वेळी पितृश्राद्धामध्ये, पितृकाळामध्ये अशा लोकांनी वस्तू खरेदी करू नये ज्यांनी त्यांच्या पितरांचा सन्मान केला नाही, पितरांना कधी धन्यवाद म्हणलं नाही किंवा पितरांसाठी, त्यांच्या मुक्तीसाठी कधी कोणती क्रिया केली नाही, कोणतं श्राद्धविधी केलं नाही. अशा लोकांनी या पितृकाळामध्ये काहीच घेऊ नका, कारण त्यांना मग भयंकर प्रबल शाप लागणार आहे पितरांचा. पण जो आपलं पितरांचं सगळं करतो धरतो, त्यांची सेवा मानपान जिवंतपणे पण त्यांनी केलेलं आहे आणि जे पित्र आहे ते मृत झाल्यानंतर पण त्यांचे सगळं श्राद्ध क्रिया विधी पुण्यतिथी वगैरे सगळे आपण करत असतो, त्यांना आठवण करत असतो, त्यांच्या नावाने दानधर्म करत असतो. अशा व्यक्ती तुम्ही जर असाल तर अशा काळामध्ये तुम्ही कोणतीही नवीन वस्तू खरेदी करायला काहीच हरकत नाही, कारण पित्र आपल्या घरी आलेले आहेत म्हणजे त्यांना आपण जर प्रसन्न राहिलं, आपण थाटामाटात फिरलो, आपण आनंदी राहिलो म्हणजे आपले पितर पण प्रसन्न होतील. अरे माझा मुलगा खूप छान राहत आहे किंवा माझी पुढची पिढी किती छान कामं करते किंवा किती छान आयुष्य जगत असते, दानधर्म करते, सेवा करत असते, देवांची सेवा म्हणा, माणुसकी दाखवते, कुठं ना कुठं मदतगार आहे. म्हणजे एकमेकांची जसं आपण म्हणतो ना नैतिक मूल्य, माणुसकी ठेवणं, एकमेकांची कोणाची तरी मदत करणं, एखाद्या व्यक्ती त्रासामध्ये तर त्यांची मदत करणं, या सगळ्या गोष्टी जर बघितलं ना तर ते पित्रसुद्धा आपले प्रसन्न होत असतात की आपले पुढचे मुलं किती चांगलं कार्य करत आहे आणि ते करताना, आपण करताना त्यांनी जर बघितलं तर त्यांचा पण खूप आनंद होत असतो. त्यामुळे ना आपल्याला आनंदी बघून ते पण आनंदी होत असतात. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या जीवाला विचारा, तुमच्या आत्म्याला विचारा की तुम्ही कधी पितरांना त्रास दिलाय का मुद्दाम, कधी पितरांची सेवा मनाने केली आहे का, किंवा फक्त पितरांसाठी माझ्याकडे दानधर्मासाठी पैसे नाही आहे, माझ्यासाठी पितरांची कार्य करायला, विधी करायला माझ्याकडे वेळ नाही किंवा पैसा नाही, असं जर या बाबतीत तुम्ही जर असाल या कॅटेगरीचे, तुम्ही या पितृकाळामध्ये काहीच खरेदी करू नका. फक्त गरीब एकदम माझ्याकडे काहीच नाही आहे अशा प्रकारचं तुम्ही वर्तन करा. नाही, होळीवरती आपण काढत असतो फाटे फुटके, म्हणजे फाटलेले सगळे कपडे काढून तसं नेसून बसा तुम्ही या पितृकाळामध्ये. म्हणजे पितृ तुम्हाला बघून मग शाप देणार नाही, काही नाही, किंवा नाराज होणार नाही, काही नाही. तर अशा काही गोष्टी असतात ते समजून घेणं आपल्यावरती असतं. तर चला